Hello students, today's lecture we will discuss about chapter number 2nd. SCP means what? Single cell protein. In this chapter, the next point is spirulina mass cultivation or spirulina as food purpose. Okay? म्हणजेच एस सी पी प्रोडक्शन करायच्या वेळेस ज्यावेळेस आपण ॲज अ सोर्स स्पिरुलिना म्हणजेच अल्गल बायोमास ज्यावेळेस आपण यूज करू त्यावेळेस मग स्पिरुलिना का यूज करायचा आहे किंवा स्पिरुलिनामध्ये किती प्रोटीन मटेरियल आहे किंवा एस सी पी प्रोडक्शनसाठी स्पिरुलिना कसा रेस्पॉन्सिबल होऊ शकतो, ओके, बेनिफिशियल आपल्याला होऊ शकतो हे आपल्याला बघायचं आहे. आता त्यामध्ये फर्स्ट आहे स्पिरुलिना म्हणजे काय किंवा व्हॉट इज स्पिरुलिना. मग स्पिरुलिनाच का यूज करायचा आहे. स्पिरुलिना ए स्पायरल शेप मायक्रोअल्गी फ्रॉम द ब्ल्यू ग्रीन अल्गी फॅमिली. म्हणजेच काय स्पिरुलिना इट इज अ अल्गी म्हणजेच नथिंग बट द अल्गी म्हणजे तो एक अल्गी आहे, अल्गल फिनॉमिनॉन आहे किंवा अल्गल ऑब्जेक्ट आहे. ओके, आणि कोणत्या फॅमिलीमध्ये येतो तो ब्ल्यू ग्रीन अल्गी फॅमिलीमधला तो एक मेंबर आहे. देन वन ऑफ द अर्लिएस्ट लाईफ फॉर्म्स नोन ऑन अर्थ म्हणजे काय तो अर्थवरती फॉर्मेशन होतो आहे. देन ॲज्युम टू बी द मोस्ट न्यूट्रिशियस ऑफ ऑल फूड प्लांट्स नोन टू मॅन. म्हणजेच काय माणसाला हे काय माहीत आहे की अल्गी इट इज ए प्रोटीनिशियस किंवा न्यूट्रिशियस फूड मटेरियल ॲज आपण यूज करू शकतो. देन ट्रॅडिशनली यूज बाय द ॲजेक्ट्स फॉर इट्स मेनी न्यूट्रिशनल अँड हेल्थ बेनिफिट्स. त्याच्यापासून मेनी न्यूट्रिशनल प्रोडक्ट्स किंवा मेनी न्यूट्रिशन्स प्लॅन्ट बॉडीला किंवा ह्युमन बॉडीला काय होऊ शकतात, प्रोव्हाइड होऊ शकतात. देन बेनिफिट्स हेल्थला त्याचे बेनिफिट्स होऊ शकतात. ओके, then spirulina is a type of naturally occurring blue green algae microalgae which can be grown in warm water, okay, and alkaline water conditions. म्हणजेच काय अल्गी कुठं प्रोड्यूस होतं किंवा कुठं डेव्हलप होतं आहे, वॉर्म वॉटर अल्कलाइन वॉटर सिस्टीममध्ये डेव्हलप होतं आहे. स्पिरुलिना कॅन बी ग्रोन इन अ वाईल्ड वॉटर्स अँड होम इंडोअर्स. म्हणजेच काय तो होम आणि इंडोअर्स म्हणजे या वाईल्ड वॉटर्स म्हणजे जे वेस्ट वॉटर आहे त्यामध्ये सुद्धा हा डेव्हलप होऊ शकतो. होम कंडिशन्समध्ये सुद्धा डेव्हलप होऊ शकतो. इंडोअर कंडिशनला सुद्धा काय होऊ शकतो, डेव्हलप होऊ शकतो. ॲज ए अल्गी कॅन ॲब्सॉर्ब टॉक्झिन्स फ्रॉम द एन्व्हायरमेंट. मोस्ट ऑफ द पीपल शोविंग इंटरेस्ट टू ग्रो स्पिरुलिना इंडोर ऑर ॲट होम अंडर कंट्रोल कंडिशन्स. म्हणजेच काय स्पिरुलिना हा एक फ्री ऑफ कॉस्टली आपण काय करू शकतो, यूज करू शकतो किंवा त्याला डेव्हलप करू शकतो. ओके, देन स्पिरुलिना युजेस अँड हेल्थ बेनिफिट्स. मग स्पिरुलिनापासून काय आपल्याला बेनिफिट्स होऊ शकतात किंवा काय हेल्थ बेनिफिट्स आपल्याला होऊ शकतात, युजेस होऊ शकतात. स्पिरुलिना यूज इन अ मॅन्युफॅक्चर ऑफ सेव्हरल मेडिसिन्स अँड कॉस्मेटिक्स. द फॉलोइंग आर सम ऑफ द हेल्थ बेनिफिट्स ऑफ स्पिरुलिना. म्हणजे स्पिरुलिनापासून आपण काय करू शकतो किंवा त्या अल्गीपासून काय करू शकतो आपण, सेव्हरल मेडिसिनल यूज आपल्याला होऊ शकतो. कॉस्मेटिक पण त्यापासून तयार करू शकतो. देन स्पिरुलिना स्ट्रॅन्जेन्स द इम्युन सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी किंवा अजून स्ट्रॉंग करण्यासाठी आपण बेनिफिट्स त्याचा होऊ शकतो. देन इट इम्प्रूव्ह द डायजेशन. म्हणजे डायजेशन जे कॅपॅसिटी असेल ह्युमन बॉडीची तीसुद्धा काय करतो, तो इम्प्रूव्ह करण्याचं काम करतो आहे. देन स्पिरुलिना मे प्रिव्हेंट फ्रॉम सर्टेन टाईप ऑफ कॅन्सर्स. म्हणजे कॅन्सर जे असतील त्या कॅन्सर्सपासून काय करतो, तो प्रिकॉशन्स देण्यासाठी आपल्याला हेल्प करतो आहे. देन इट इज गुड फॉर वुमन अँड चिल्ड्रन सिन्स कंटेन्स इझी टू ॲब्सॉर्ब आयर्न सप्लिमेंट्स. मग ज्या वुमन्स किंवा चिल्ड्रन्स असतील त्यांच्यामध्ये काही प्रोटीन डेफिशियन्सी असेल किंवा आयर्न डेफिशियन्सी असेल तर आपण स्पिरुलिना टॅबलेट्स म्हणून त्यांना काय करतो, प्रोव्हाइड करतो आहे. देन इट इज एक्सलंट सोर्स ऑफ बीटा कॅरोटीन हेन्स कॅन कन्सिडर दिस ॲज गुड अँटीऑक्सिडंट अँड गुड फॉर आय हेल्थ, गुड फॉर मसल बिल्डिंग. मग ते प्रोटीन रिच मटेरियल आहे. ऑलरेडी प्रोटीन मटेरियल रिच मटेरियल म्हटल्यानंतर ते काय करेल, बॉडी ब्लॉक जे आहे किंवा मसल ब्लॉक जे आहे ते काय करण्याचं, बिल्ड करण्याचं काम करू शकतं. हे काय त्याच्यापासून आपला एक्सपिरियन्स ह्युमन हेल्थ किंवा युजेस आपल्याला होऊ शकतात. द नेक्स्ट पॉईंट, स्पिरुलिना ए सुपर फूड फॉर द 21st सेंचुरी. मग स्पिरुलिना ॲज अ फूड मटेरियल म्हणून कसं यूज केलेलं आहे किंवा कसं यूज करू शकतो. ओके, मग स्पिरुलिना फूड म्हणून आपण कसं यूज करतो आहे त्यामध्ये फर्स्ट म्हटलं इंट्रोडक्शन. ब्ल्यू ग्रीन अल्गी नॅचरली ऑकरिंग अल्गी.
ओके. ब्ल्यू ग्रीन अल्गी जे आहेत ते काय होतात आपल्याला नॅचरली ऑब्झर्व होतात किंवा नॅचरली आपल्याला डेव्हलप झालेल्या दिसून येतात. देन ग्रोन इन वॉर्म अँड अल्कलाईन वॉटर. आत्ताच मी सांगितलं त्या कुठं कुठं ग्रोन होतात, वॉर्म वॉटर अँड अल्कलाईन वॉटर. देन नोन ॲज अ सुपर फूड्स अँड फ्युचर फूड ड्यू टू एक्सलंट मेडिसिनल प्रॉपर्टीज. मग ते ॲज अ फूड म्हणून आपण यूज करू शकतो का त्याच्यामध्ये काय आहे, मेडिसिनल प्रॉपर्टीज आहेत म्हणून. ओके. देन मग त्याचं प्रोडक्शन कसं करायचं आहे, त्याच्या प्रोसेस काय काय आहेत. प्रोडक्शन ऑफ प्रोसेस आउटलाईन. मग त्याची आउटलाईन कशी आहे. फर्स्ट काय करायचं, कल्टिवेशन करायचं. मग आपण काय करणार, त्याचं कल्टिवेशन करणार, कल्टिव्हेट करणार, त्या प्रोड्यूस करणार. कल्टिवेशन. सिलेक्टेड स्ट्रेन्स ऑफ अल्गे आर यूज फॉर कल्टिवेशन इन कॉन्स्टंट ॲगिटेशन ऑफ वॉटर. मग आत्ताच काय सांगितले, वॉर्म वॉटरमध्ये त्या डेव्हलप होतात किंवा अल्कलाईन वॉटरमध्ये त्या डेव्हलप होतात, स्पिरुलिना मटेरियल किंवा स्पिरुलिना अल्गी. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, स्ट्रेन ऑफ द अल्गी यूज फॉर कल्टिवेशन. मग स्ट्रेन्स म्हणजेच काय, ते अल्कलाईन वॉटर असेल किंवा वॉर्म वॉटर कंडिशन्स हे आपल्याला काय करावं लागेल, डेव्हलप करावे लागेल. त्यानंतर हार्वेस्टिंग. द अल्गल बायोमास इज अ केअरफुली हार्वेस्टेड युझिंग स्पेशली मेड फिल्टर द रिकवर ऑफ बायोमास. मग काय करेल, हार्वेस्टिंग केल्यानंतर त्याची रिकव्हरी किंवा त्याची डेव्हलपमेंट किंवा परत त्याची काय प्रोसेसिंग असेल ती आपल्याला करावी लागेल. बायोमास ॲज अ केअरफुली हार्वेस्टेड. म्हणजे ते बायोमास म्हणजेच काय, ऑलरेडी ज्या स्पिरुलिना डेव्हलप झालेल्या असतील त्या काय करावं लागतील आपल्याला, केअरफुली हँडल किंवा हार्वेस्टेड करावे लागतील. देन प्रोसेसिंग. द हार्वेस्टेड बायोमास इज ड्राईड युझिंग द क्रॉस फ्लो ड्रायर. द प्रोड्यूस ऑप्टेन इज इन द फॉर्म ऑफ फ्लेक्स. मग आपल्याला फ्लो ड्रायर किंवा विथ द हेल्प ऑफ सन ड्राईंगच्या हेल्पनं आपल्याला काय करावं लागतील, ते ड्राय करून ठेवावे लागतील किंवा त्या प्रोसेसिंगसाठी यूज करता येतात. देन क्वालिटी स्पेसिफिकेशन. मग त्याच्यामध्ये काय काय क्वालिटी असू शकतात स्पिरुलिनामध्ये ॲज अ ह्युमन बॉडीसाठी वेलफेअर करण्यासाठी. मॉइश्चर 30%, प्रोटीन 65%, फॅट 7%, फूड फायबर 9%, कार्बोहायड्रेट्स 16%, एनर्जी 346 डिग्री केल्व्हिन, कॅल्शियम किलो कॅलरी पर ग्रॅम्स. ओके. देन मोल्ड्स अँड फंगस ॲबसेंट. मग त्यामध्ये मोल्ड्स अँड फंगस हे काय ते असतील, डायरेक्टली ॲबसेंट असतील. इट शुड बी फ्री फ्रॉम एनी फर्मेंटेड ऑर्डर कॉलिफॉर्म्स अँड स्ट्रेप्टोकॉकी बॅक्टेरिया किंवा स्ट्रेप्टोकॉकाय बॅक्टेरिया तिथं काय असतील, डेव्हलप झालेले असतील आणि त्याच्या थ्रू काय होईल, आपल्याला जे प्रोटीन मटेरियल असतील ते काय होतील, आपल्याला डेव्हलप होतील, फॉर्मेशन झालेले दिसून येतील आणि त्याच्या थ्रू आपल्या बॉडीला ते प्रोव्हाइड होतील. देन व्हॉट मेक्स स्पिरुलिना ॲज अ फूड. म्हणजेच काय, स्पिरुलिना कशा प्रकारे फूड करू शकतं. स्पिरुलिना इट इज अ टाईप ऑफ ब्ल्यू ग्रीन अल्गी. तो एक अल्गीचा टाईप आहे. फाइंड द ट्रॉपिक्स मोस्टली वॉर्म वॉटर अँड सेंट्रल आफ्रिका मेक्सिको. म्हणजे सेंट्रल आफ्रिका मेक्सिकोमध्ये हे फर्स्टली काय किंवा तिथं काय केलं जातं, जास्तीत जास्त ॲज अ फूड म्हणून स्पिरुलिनाचा यूज केलेला आहे. मोस्ट ऑफ दिस हेल्दी अल्गी आर ग्रोन इन कंट्रोल एन्व्हायरमेंट सो इट विल बी लेस कंटेमिनेटेड बाय पोल्युटंट इन द ओपन सीज. म्हणजे काय, आता जे वॉटर कंटेंट असतील किंवा जे स्टोरेज कंटेंट केलेलं असेल, कल्चर केलेलं असेल, त्यामध्ये पोल्युटंट जरी त्यामध्ये एंटर झाले तरी ते काय करतात, ते वॉटर ऑलरेडी पोल्युटेड झालेलं आहे हे सिग्नल देण्याचं काम अल्गी करतात. ओके. स्पिरुलिना ते काय करेल, तिथं सिग्नल देण्याचं काम करेल. देन स्पिरुलिना कंटेन्स मेनी न्यूट्रिएंट्स फ्रॉम प्रोटीन, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन बी अँड ई अँड मेनी मोर्स. म्हणजे काय, स्पिरुलिनामध्ये काय व्हिटॅमिन आहेत, न्यूट्रिएंट्स आहेत, बीटा कॅरोटीन आहे, प्रोटीन्स आहेत आणि मेनी मोर न्यूट्रिशन्स मटेरियल त्याच्यामध्ये काय आहे, डेव्हलप झालेलं आहे किंवा प्रोव्हाइड आहे. देन स्पिरुलिना परफेक्ट डिफेन्स फॉर द बॉडी. म्हणजे स्पिरुलिना काय, ऑलरेडी प्रोटीन्स आहेत, मग त्यामध्ये प्रोटीन रिच बॉडी आहे म्हटल्यानंतर त्याचं काय करेल, ते डिफेन्स म्हणजे बॉडीला काय करण्याचं, प्रोटेक्ट करण्याचं काम करेल. स्पिरुलिना इज अ हेल्दी फॉर द बॉडी. मग ती बॉडीला कशा प्रकारे काय करेल, हेल्प करेल. फर्स्टली सांगितलं ग्रेट फॉर दी आय. म्हणजे ते आपली आय जे असतील किंवा आपले डोळे जे असतील त्या डोळ्याला काय करेल, ते वेल डेव्हलपमेंट किंवा वेल प्रिकॉशन्स डेव्हलप करण्यासाठी हेल्प करेल. देन मेगा सोर्स ऑफ आयर्न. मग आयर्नचा मेगा सोर्स म्हणून आपण स्पिरुलिना टॅब्लेट्स काय करतो, यूज करतो आहे. त्यानंतर फायटो न्यूट्रिएंट्स म्हणून आपण ते काय करू शकतो, बॉडीसाठी आपण घेऊ शकतो. देन नेक्स्ट पॉईंट इज द कल्टिवेशन ऑफ स्पिरुलिना.
मग स्पिरुलिनाचं कल्टिवेशन कसं करायचं किंवा काय त्याच्या प्रोसेसेस आहेत हे आपण बघूया. देन कल्टिवेशन ऑफ स्पिरुलिना. मग त्यामध्ये फर्स्ट आहे मास कल्टिवेशन. म्हणजेच काय करायचं आपल्याला, एक टँक असेल किंवा पॉन्ड असेल, त्यामध्ये काय करायचं, वॉटर स्टोअर करायचं आहे आणि त्यामध्ये कल्टिवेशन ऑफ स्पिरुलिना म्हणजेच काय स्पिरुलिनाचे जे सीड्स असतील किंवा जे रॉ मटेरियल आहे, पॅरेंटल मटेरियल म्हणून आपण यूज करू शकतो, ते मास कल्टिवेशन आपल्याला तिथे प्रोव्हाइड करावे लागेल, डेव्हलप करावे लागेल. त्यानंतर मास कल्टिवेशन झाल्यानंतर फर्स्ट स्टेप काय आहे, सेमी नॅचरल लेक सिस्टीम, देन आर्टिफिशियल बिल्ड कल्टिवेशन सिस्टीम, आणि आर्टिफिशियल बिल्ड कल्टिवेशन सिस्टीम आर अगेन डिवायडेड इंटू क्लीन वॉटर सिस्टीम अँड वेस्ट वॉटर सिस्टीम. फर्स्ट काय मास कल्टिवेशन केल्यानंतर सेमी नॅचरल लेक सिस्टीम आपल्याला डेव्हलप करावी लागेल. त्यानंतर आर्टिफिशियल बिल्ड सिस्टीमने सुद्धा आपण काय करू शकतो, स्पिरुलिना कल्टिवेशन करू शकतो. मग आर्टिफिशियल कसं केलं जातं, दोन टाईपने केलं जातं, एक क्लीन वॉटर आणि एक वेस्ट वॉटरच्या हेल्पने केलं जातं. देन नेक्स्ट सेमी नॅचरल लेक सिस्टीम. त्यामध्ये काय असेल मग, आयडियल एन्व्हायरमेंट फॉर नॅचरल ग्रोथ, म्हणजे नॅचरली ग्रोथ काय झालेली असेल तिथे डेव्हलप झालेली असेल. देन प्रोडक्ट एक्सपेन्सिव्ह लो क्वालिटी. मग त्याच्यामध्ये काय असेल, प्रोडक्ट जो असेल तो एक्सपेन्सिव्ह असेल आणि लो क्वालिटीचा प्रोडक्ट तिथं काय होईल, डेव्हलप होईल, कारण काय तो सेमी नॅचरल आहे. देन SCP गुड फॉर फिश अँड ॲनिमल फीड. मग तो ॲज अ फूड सोर्स म्हणून फिशसाठी काय करू शकतो, वर्कआउट करू शकतो. त्यानंतर ॲनिमल फीड म्हणून सुद्धा काय करू शकतो, आपण यूज करू शकतो. देन आर्टिफिशियली बिल्ड कल्टिवेशन सिस्टीम. त्यामध्ये म्हटलं आहे क्लायमेटिक कंडिशन्स फेवर मास आउटडोर प्रोडक्शन. मग ते ऑलरेडी आर्टिफिशियल आहे म्हटल्यानंतर आपण काय करणार, त्याचे प्रिकॉशन्स घेणार आणि त्याला जे मटेरियल जे मटेरियल त्याला बेनिफिशियल असेल तेच मटेरियल आपण त्या वॉटर कंटेंटमध्ये काय करू शकतो, डेव्हलप करू शकतो. अदर मटेरियल आपण इरेज करणार. ओके, तसं सेमी नॅचरल सिस्टीममध्ये काय होईल, सेमी नॅचरल म्हणजे काय, नॅचरली ते डेव्हलप होऊ शकतं, जसं होईल तसं ते नॅचरली आपण डेव्हलप होऊ देणार. आर्टिफिशियलमध्ये काय करणार, त्याचे प्रिकॉशन्स करणार आणि अदरचे त्याच्यामध्ये जे रॉ मटेरियल असेल ते आपण रिमूव्ह आउट करणार. दॅट इज ए आर्टिफिशियली बिल्ड कल्टिवेशन सिस्टीम. देन क्लीन वॉटर सिस्टीम. क्लीन वॉटर सिस्टीम मग त्याच्यामध्ये काय काय आपल्याला यूज करता येते किंवा का म्हणून ते यूज करायचं. मग ती कशी आहे, मोर एक्सपेन्सिव्ह आहे. देन शॉलो रेसवे पॉन्ड्स सर्क्युलेटेड विथ पॅडल व्हील, हाय क्वालिटी न्यूट्रिएंट. म्हणजे काय, त्याच्यामध्ये क्लीन वॉटर आपण यूज करतो आहे म्हटल्यानंतर ते काय करेल, हाय क्वालिटी इम्प्रूव्ह करेल किंवा डेव्हलप करेल. रॅपिड ग्रोथ, सोडियम नायट्राईड अँड सोडियम बायकार्बोनेट. त्यामध्ये रॅपिड ग्रोथ असेल आणि सोडियम नायट्रेट आणि सोडियम बायकार्बोनेट्स आपलं प्रोडक्शन तिथं जास्त झालेले दिसेल. देन इनिशियल ऑफ pH ऑफ वॉटर 8.5. मग त्याचा इनिशियल pH जो असेल तो 8.5 असेल. देन नेक्स्ट सेल्फ ॲडजस्टेड pH 10 to 10.5. सेल्फ ॲडजस्टेड pH जो असेल 10 ते 10.5 असेल. pH लिस्ट चान्स ऑफ द कंटॅमिनेशन. देन प्रोडक्ट इन इंडिया अँड ॲब्रॉड हेल्थ फूड बेबी फॉर अँड मल्टीव्हिटॅमिन टॅबलेट्स. मग त्या क्लीन वॉटर सिस्टीम जे आहे त्याच्यापासून काय करू शकतो आपण, त्याच्यामध्ये जे स्पिरुलिनाचं प्रोडक्शन झालेलं असेल त्याच्या थ्रू आपण टॅबलेट्स फॉर्मेशन करू शकतो. देन नेक्स्ट आहे वेस्ट वॉटर सिस्टीम. मग वेस्ट वॉटरमध्ये काय, त्याच्यामध्ये कोणतं वॉटर आपण यूज करू शकतो. फर्स्टली डोमेस्टिक वॉटर, देन इंडस्ट्रियल वॉटर अँड ॲग्रिकल्चरल वॉटर आपण तिथे यूज करू शकतो किंवा त्यामध्ये त्या डेव्हलप होऊ शकतात. देन इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स अँड ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स. मग त्यामध्ये आपण डोमेस्टिक, इंडस्ट्रियल अँड ॲग्रिकल्चरल हे 3 वेस्ट जे आहेत, हे टाईप्स ऑफ वेस्ट वॉटर हे आपण यूज करतो किंवा त्यामध्ये आपण डेव्हलप करतो. त्यामध्ये ऑलरेडी त्याला ऑर्गॅनिक मटेरियल आणि इनऑर्गॅनिक न्यूट्रिएंट जे असतील काय होतील त्याला प्रोव्हाइड होतील. त्यानंतर सनलाईट त्याला नॅचरली प्रोव्हाइड होईल. CO2 आहे जो नॅचरल मधला तो सुद्धा त्याला प्रोव्हाइड होईल. त्यानंतर मायक्रो अल्गी कल्चर तिथं डेव्हलप होते. डेव्हलप झाल्यानंतर मग ते काय करणार आपण, हार्वेस्ट करणार. हार्वेस्ट केल्यानंतर बायोमास, मग त्याचं बायोमास जे असेल ते बायोमास ॲज अ बायोफ्युएल, कार्बोहायड्रेट्स, ॲनिमल फीड, पॉलिमर्स अँड न्यूट्रिशन्स म्हणून आपण त्याचा यूज करणार. देन ट्रीटेड वॉटर. मग ट्रीटेड वॉटर आपल्याला त्यापासून डेव्हलप होऊ शकतं किंवा प्रोव्हाइड होऊ शकतं. ज्यावेळेस आपण मायक्रो अल्गी ह्या ज्या आहेत त्यातून काय करणार, आपण रिमोट करणार, हार्वेस्ट करणार. त्यानंतर आपल्याला ट्रीटेड वॉटर तिथं मिळेल. ओके. देन नेक्स्ट, मग जसं आपण त्याचं प्रोडक्शन करणार किंवा कोणत्या कल्चरमध्ये आपण ते डेव्हलप करणार आहोत, त्या कल्चरचे काय असतील ॲडव्हान्टेजेस असतील किंवा डिसॲडव्हान्टेजेस असतील. मग इंडोअरला जर आपण डेव्हलप केलं तर त्याचे काय ॲडव्हान्टेज काय आहे, ए हाय डिग्री ऑफ कंट्रोल प्रेडिक्टेबल. म्हणजे काय करायला आपल्याला त्याला कंट्रोल करण्यासाठी
एक्सपेन्सिव्ह आपल्याला होऊन जाईल. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे काय, ते एक एक्सपेन्सिव्ह आहे, म्हणजे काय जास्त ते कॉस्टली आहे म्हणून आपण ते करू शकत नाही. ओके, हा त्याचा डिसॲडव्हान्टेजेस आहे. त्यानंतर आउटडोअर्स, त्याचा ॲडव्हान्टेज काय येईल, चीपर. देन डिसॲडव्हान्टेज लिटल कंट्रोल लेस प्रेडिक्टेबल, म्हणजेच काय त्याचा डिसॲडव्हान्टेजेस काय, लिटल कंट्रोल, त्याला जास्त आपल्याला काय करावं लागणार नाही, कंट्रोल करावं लागणार नाही आणि याच्याचं प्रोडक्शन जे आहे ते काय होईल, कमी होईल. देन कल्चर टाईप कंटिन्युअस, efficient provides a constituent supply of high quality cells, automation highest rate of production over expanded periods. म्हणजेच काय, ते काय करेल, आपल्याला क्वालिटी सेल्स ह्या डायरेक्टली आपल्याला प्रोव्हाइड करेल. त्यानंतर हायेस्ट रेट ऑफ प्रोडक्शन हे सुद्धा कंटिन्युअसमध्ये होऊ शकतं. देन डिसॲडव्हान्टेजेस काय, डिफिकल्ट युजली ओनली पॉसिबल टू कल्चर स्मॉल क्वांटिटीज, कॉम्प्लेक्स इक्विपमेंट एक्सपेन्सेस मे बी हाय, म्हणजेच काय ते एक डिफिकल्ट आहे आणि ते कंट्रोल करण्यासाठी आपल्याला काय कॉम्प्लेक्स इक्विपमेंट सुद्धा आपल्याला यूज करावे लागतील, हा त्याचा डिसॲडव्हान्टेजेस आहे. त्यानंतर सेमी कंटिन्युअस त्यामध्ये सांगितले ॲडव्हान्टेजेस, इझियर सम व्हॉट इफिशियंट, म्हणजे तो एक इझी पार्ट आहे किंवा इझी वे आहे डेव्हलपमेंट करण्याचा. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस, स्पोरॅडिक क्वालिटी अँड लेस रिलायबल. देन लास्ट कल्चर टाईप आहे बॅच कल्चर टाईप, इझिएस्ट मोस्ट रिलायबल अँड डिसॲडव्हान्टेजेस आहे लिस्ट इफिशियंट क्वालिटी मे बी इनकॉन्सिस्टंट्स, म्हणजेच काय इझिएस्ट म्हणजे ही सुद्धा काय त्याचा इझी आपण ते काय करू शकतो, प्रोडक्शन करू शकतो बॅच कल्चरमध्ये. डिसॲडव्हान्टेजेस काय, लिस्ट इफिशियंट आहे म्हणून त्याचा डिसॲडव्हान्टेजेस म्हणून आपण तिथं जास्त बॅच कल्चर करू शकत नाही. ओके, देन युजेस ऑफ ऑर्गॅनिक स्पिरुलिना किंवा युजेस ऑफ स्पिरुलिना. देन मग त्यामध्ये काय सांगितलं, रिच इन आयर्न मॅग्नेशियम अँड मिनरल्स, म्हणजे काय ते रिच इन आयर्न बॉडी आहे, त्यानंतर मॅग्नेशियम आहे, मिनरल्स आहेत. त्यानंतर हेल्दी नर्व्स अँड टिश्यूज. देन 60 to 70% प्रोटीन मटेरियल, हेल्दी आईज अँड व्हिजन, द हायेस्ट सोर्स ऑफ B12, हेल्दी डायजेशन, इन्क्रीजेस स्टॅमिना, बिल्ड मसल मास, नॅचरल क्लीनर्स. ओके, एवढे त्याचे आपल्याला काय युजेस आहेत. देन आल्गीसाठी त्याचे ॲडव्हान्टेजेस इथंपर्यंत आपण बघूया. मग काय, स्पिरुलिना मॅक्झिमा आर ग्रोन फॉर SCP, मग SCP प्रोडक्शन करण्यासाठी आपल्याला स्पिरुलिनाचं कल्टिवेशन करावं लागतं आहे. त्यानंतर दीज हॅव 60% प्रोटीन विथ गुड अमायनो ॲसिड्स कॉम्पोजिशन बट लेस इन सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड्स, म्हणजेच काय 60% प्रोटीन मटेरियल आपण यूज करू शकतो किंवा त्याच्यातून आपल्याला मिळू शकतं अमायनो ॲसिड कॉम्पोजिशन बट लेस सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड्स, म्हणजे अमायनो ॲसिड्स पण आपल्याला मिळू शकतात पण सल्फरचं क्वांटिटी जी असेल ती काय असेल, कमी असेल. देन दिस इट इज अ स्प्रे ड्राईड अँड सोल्ड पिल्स पावडर, मग ते आपण पिल्समध्ये फॉर्मेशन करू शकतो किंवा पावडरमध्ये सुद्धा आपण त्याला स्टोअर करून ठेवू शकतो. त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेस काय आहे, इट हॅज अ लो डेन्सिटी, म्हणजे त्याची डेन्सिटी काय आहे, लो आहे. देर इज अ नॉट रिस्क कंटॅमिनेशन ड्युरिंग ग्रोथ, मग ज्यावेळेस त्याचं ग्रोथ होते त्यावेळेस त्याला कंटॅमिनेशन जास्त होतं, अदर फॉरेन मटेरियल जे आहे त्याच्यामध्ये जास्त डेव्हलप होतं, म्हणून ते स्टोअर करणं किंवा डेव्हलप करणं काय आहे, डिसॲडव्हान्टेजेस आपल्याला होऊ शकतात. देन नेक्स्ट मेडिसिनल युजेस ऑफ स्पिरुलिना, मग काय त्याचे मेडिसिनल युजेस आहेत. फायकोसायनिन बिल्ड ब्लड सेल्स, फायकोसायनिन हे जे स्पिरुलिना आहेत हे काय करतील, ब्लड सेल्स काय करतील, रिकवर करण्याचं काम करतात. इन्क्रीज अँटीव्हायरल ॲक्टिव्हिटी इन्क्रीज करण्याचं काम स्पिरुलिना करू शकतात. देन एक्झिबिट अँटी कॅन्सर ॲक्टिव्हिटी हे सुद्धा इन्क्रीज करण्याचं काम स्पिरुलिना करू शकतात. देन रिडक्शन ऑफ कोलेस्टेरॉल इज पार्टली ड्यू टू हाय कंटेंट गॅमा लिनोलेनिक ॲसिड सायनोबॅक्टेरिया, मग सायनोबॅक्टेरिया ज्या असतील काय करतील, कोलेस्टेरॉल रिडक्शन करण्याचं काम करतील. देन इम्प्रूव्ह इम्युन सिस्टीम जी आहे ती इम्प्रूव्ह करण्याचं काम स्पिरुलिना करू शकतात. देन इन थेरॅपेटिक अँड नॅचरल मेडिसिन्स, मग नॅचरल मेडिसिन्स काय करू शकतात किंवा काय यूज करू शकतात ते परत बघूया. त्यामध्ये फर्स्ट म्हटलं रिड्यूस बॉडी वेट, कोलेस्टेरॉल स्ट्रेस, म्हणजेच काय बॉडी वेट रिड्यूस करण्यासाठी स्पिरुलिना यूज केल्या जातात, कोलेस्टेरॉल रिड्यूस करण्यासाठी सुद्धा स्पिरुलिना यूज केल्या जातात. लोअर ब्लड शुगर लेवल इन डायबिटीज पेशंटसाठी आपल्याला स्पिरुलिना ही यूजफुल आहे. प्रिव्हेंट ॲक्युम्युलेशन ऑफ कोलेस्टेरॉल इन बॉडी. देन
कोलेस्टेरॉलचं ॲक्युमुलेशन किंवा स्टोरेज जर झालेलं असेल ते कमी करण्यासाठी स्पिरुलिना टॅब्लेट्स आपण यूज करू शकतो. हेल्दी आईज अँड स्किन, बीटा कॅरोटीन. बीटा कॅरोटीन अँटी कॅन्सर सबस्टन्सेस, UN नॅशनल कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट. इन्क्रीज लॅक्टेशन. मग बीटा कॅरोटीन हे अँटी कॅन्सर ज्या सेल्स असतील त्या डेव्हलप करण्यासाठी बीटा कॅरोटीनची आपल्याला तिथं डोस प्रोव्हाइड केला तर आपल्याला अँटी कॅन्सर कॅपॅसिटी तिथं डेव्हलप होईल किंवा त्या सेल्स तिथं डेव्हलप होतील. देन मग आपण आत्तापर्यंत काय बघितलं आहे, स्पिरुलिनाचं कल्टिवेशन, त्यानंतर स्पिरुलिना म्हणजे काय आणि स्पिरुलिना का प्रोड्यूस करायच्या, त्यानंतर स्पिरुलिनाच्या मेथड्स ज्या आहेत डेव्हलपमेंट करण्याच्या, कल्टिवेशन करण्याच्या त्यानंतर स्पिरुलिनाचे इम्पॉर्टन्स किंवा युजेस हे आपण बघितलेले आहेत. ओके, थँक्यू.